DN न्यूज मराठी, आवाज जनसामान्यांचा। यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार संजय देशमुख यांनी केला। वाशिममध्ये 16,202 शेतकऱ्यांचे 10,720 हेक्टरवरील आणि यवतमाळमध्ये तब्बल 3,11,021 शेतकऱ्यांचे 2,34,853 हेक्टरवरील पीक उद्ध्वस्त झालं असूनही मदत पोहोचली नाही। मुख्यमंत्री दौऱ्यात दिलेले आश्वासने अजूनही हवेतच असून शेतकरी अडचणीत असल्याचं त्यांनी सांगितलं। आत्महत्यांचं प्रमाण वाढू नये म्हणून तातडीने आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, घरं, जनावरे नुकसान भरपाई पॅकेज आणि दीर्घकालीन जलव्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी विनंतीही खासदार देशमुख यांनी व्यक्त केली। DN न्यूज मराठीसाठी इसापूर धरणवरून आमचे प्रतिनिधी हसूखान पठाण यांची रिपोर्ट। मार्फत राज्य सरकार समोर एक गंभीर मुद्दा मांडू इच्छितो। 12 सप्टेंबर रोजी शासनाने वर्धा, चंद्रपूर, हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी तात्काळ मदत जाहीर केली। हा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु याच वेळी यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये मे ते ऑगस्ट कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 16,302 शेतकऱ्यांचे 10,720 हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी होऊनही शासनाने या शेतकऱ्यासाठी कोणती ठोस मदत आजपर्यंत जाहीर केली नाही। यवतमाळ जिल्ह्याची परिस्थिती जर अधिक गंभीर आहे। मे ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे 3,11,021 शेतकऱ्याचे 2,34,853 हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे। अनेक ठिकाणी घरं, जनावरे, रस्ते, विहिरीसाठी मोठा फटका बसला आहे। मुख्यमंत्री स्वतः 13 सप्टेंबरला यवतमाळ दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी यवतमाळमधील शेतकऱ्यांना पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन दिले होते, मात्र आजपर्यंत प्रत्यक्षात एकही शेतकऱ्याच्या हातात मदतीचा 1 रुपयाही पोहोचला नाही। आश्वासन दिले जातात, पण वास्तवात शेतकरी अडचणीत राहतात। यवतमाळ हा जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्तांसाठी कुप्रसिद्ध आहे। ज्या शासनाने तातडीने नुकसान शेतकऱ्यांना मदत केली नाही, इथे आत्महत्याचे प्रमाण वाढण्याची भीती आहे। माझी शासनाकडे मागणी आहे की तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत जाहीर करावी। पीक विमा कंपन्यांवर दबाव टाकून नुकसान भरपाईसाठी मिळवून द्यावी। घरे, जनावरे आणि रस्त्याच्या नुकसानासाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे। तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून सिंचन प्रकल्प, जलखोलीकरण, नदी खोलीकरण आणि जल व्यवस्थापनाचा दीर्घकालीन उपाययोजना राबवाव्यात। मी आपल्यासमोर सांगू इच्छितो की 12 तारखेला जो GR या ठिकाणी निघालेला आहे त्याची प्रत मी या ठिकाणी दाखवत आहे। याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा कुठेही याच्यामुळे या जिल्ह्यामध्ये यवतमाळ आणि वाशिमचा कुठेही या ठिकाणी उल्लेख नाही। जे काही पैसे मंजूर झालेले आहे ते नागपूर विभागामध्ये वर्धा, चंद्रपूर आणि हिंगोली आणि सोलापूर असे, पुणे विभागामध्ये सोलापूर असा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। परंतु यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यावर या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे आणि मुख्यमंत्री साहेब आता 12 तारखेला येऊन गेल, मोठमोठ्या घोषणा त्या ठिकाणी केल्या त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभा आहे। त्याचा व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। आता आपले यवतमाळ जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी आले होते, काय म्हटलं ते पहा। एकीकडे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी म्हणत आहे की बा मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत करेल, परंतु मुख्यमंत्री साहेब यवतमाळ जिल्ह्यामध्ये आल्यानंतर 12 तारखेचा हा GR आहे, त्या GR वर ते सही करून आले असतील बहुतेक, परंतु त्यांना यवतमाळ वाशिमचा विसर त्या ठिकाणी पडलेला आहे। हे मी त्यांच्या लक्षात या ठिकाणी आणून दाखवतो आहे। म्हणून या GR मध्ये कुठेही यवतमाळ वाशिमचा उल्लेख, आमच्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याच्यामधला 0% या ठिकाणी आहे। आणि एकीकडे मुख्यमंत्री आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यासमोर भाषण करताना सांगतात की संपूर्णपणे त्या ठिकाणी मी पाठीमागे राहील। एवढी तफावत बोलण्यात आणि कृतीत या ठिकाणी दिसून आलेली। प्रत्यक्षात 12 तारखेचा GR काय याच्यामध्ये फार मोठी तफावत या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आमच्या शेतकऱ्याशी थट्टा या ठिकाणी करू नये। आज
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे, परंतु या वाढदिवसाच्या दिवशी खऱ्या अर्थानं आमच्या यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे नुकसान झालं, जे आमच्या हक्काचं आहे, ते नुकसान भरपाई या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री साहेब जाहीर करतील का, अशी प्रतीक्षा आमचे शेतकरी वर्ग या ठिकाणी करत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.